नमस्कार. आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी एका भावनात्मक प्रश्नावर चर्चा करणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्या भावना अनावर होऊ देऊ नका. आपण महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याची आणि त्याच्या वारशाची चर्चा करणार आहोत. माझा आजचा प्रश्न आहे, शिवसेना प्रमुखांच्या भावनात्मक आवाहनामुळे शिवसेनेत उत्साह संचारेल का? मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय, ज्यांनी काल शिवसेनेचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं महत्त्व नेमकं कळेल. शिवसैनिकांचं एकूण मन जे आहे ते बाळासाहेबांनी किती नेमकं ओळखलंय हे कालच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिपवरून दिसलं. ते असं म्हणाले की मी हृदय कुणालाही दिलेलं नाही, फक्त तुम्हालाच दिलेलं आहे. तिथे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि या सगळ्या मेळाव्यामध्ये इतर नेत्यांची भाषणं मागे पडली. तो मेळावा बाळासाहेबांचा झाला. आयुष्यभर बाळासाहेबांनी हा संवाद शिवसैनिकांशी केलेला आहे, महाराष्ट्राशी केलेला आहे. कालचं त्यांचं भाषण अत्यंत भावनाविवश होतं. एक दोनदा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूही आलेले दिसले. ते म्हणाले, माझी तब्येत बरोबर नाही, मी कोसळून गेलोय, डॉक्टर माझ्यावर वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग करतायत, मला धड चालता येत नाही, मला श्वास लागतोय. हे ऐकणं म्हणजे शिवसैनिकाला मोठी वेदना होती. पण आपल्या नेत्याचं हे रूप पाहून अवघ्या महाराष्ट्रातला शिवसैनिकच नव्हे तर महाराष्ट्रातले संवेदनशील नागरिक सुद्धा हेलावले. ज्यांची गर्जना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घुमली त्यांचं असं रूप हे महाराष्ट्राला धक्कादायक होतं. याचा काय परिणाम होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर? याचा काय परिणाम होणार आहे शिवसेनेवर? ही शिवसेनेची अगतिकता आहे की सामर्थ्य आहे? शिवसेनेचं भवितव्य काय असणार आहे? बाळासाहेब हा शिवसेनेचा एक आणि एकमेव हुकमाचा एक काय याविषयी काही शंका नाही. पण शिवसेनेच्या इतर नेत्यांची जबाबदारी आहे, ती ते पार पडतायत का? या सगळ्या मुद्द्यांची मी आज चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध पत्रकार युवराज मोहिते, ज्यांनी शिवसेना जवळून बघितलेली आहे. कलमनामा या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. माझ्या सोबत आहेत पुण्याहून शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे. माझ्या सोबत ठाण्याहून येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. माझ्या सोबत औरंगाबादहून आहेत कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो. आणि माझ्या सोबत नाशिकहून आहेत सुप्रसिद्ध विश्लेषक लेखक मिलिंद मुरुक्कर. मी सुरुवात करतोय नीलमताई तुमच्यापासून. आज दिवसभर आम्ही शिवसैनिकांशी बोलत होतो. कालच्या व्हिडिओ टेपचा शिवसैनिकांचा परिणाम अजूनही गेलेला नाही, अजूनही त्याच प्रभावात तो आहे. आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये शिवसेना प्रमुखांचं कालचं रूप, त्यांचे शब्द अगदी ठामपणे बसलेले आहेत. तुम्ही कसं विश्लेषण कराल शिवसेना प्रमुखांच्या कालच्या भाषणाचं? शिवसेना प्रमुखांचं कालचं भाषण तर ऐतिहासिक स्वरूपाचं प्रभावी होतच आणि संवाद हृदयस्पर्शी होता, नेहमीच तसा तो असतो. पण मी आपल्याला एक सांगेन, आणि मला असं वाटतं निखिलजी तुम्ही सुद्धा खूप वर्षाच्या गॅप नंतर शिवसेना प्रमुखांची मुलाखत घेतली, तेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतःकरणात पाहिलं वाकून, तर राजकीय मतभेद असले तरी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधल्यावरती माणसाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. आणि त्याच पद्धतीने शिवसेना प्रमुखांशी जे काल बोलणं झालं, मी असं म्हणेन की शिवसैनिक जे आहेत महाराष्ट्राभर भारतभर, मग ते नेते असोत किंवा आमदार असोत किंवा अगदी सामान्य एक गावा पातळीवरचा किंवा वस्तीमधला एक शिवसैनिक असो, तरुण मुलं असोत, हे प्रत्येक जण शिवसेना प्रमुखांचा शब्द आणि अर्थातच उद्धवजींचा शब्द त्यांच्या पाठोपाठ हा त्यांच्या आयुष्यामधला एक महत्वाचं नव्हे एकमेव जगण्यासाठी, वचनपूर्तीसाठी, त्यासाठी भूमिका. म्हणजे मी अनेक ठिकाणी बघते की बोलताना जेव्हा शिवसैनिकांना आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शब्दांची, वाक्यांची परत एकदा गप्पांमध्ये, चर्चामध्ये आठवण करून देतो, तर त्यांच्याकडे असंख्य आठवणी असतात. आणि काल तो सगळा पूर्वीचा इतिहास जसा शिवसेना प्रमुखांनी परत एकदा डोळ्यासमोर आणला, त्याचबरोबर काळ बदलतोय, निसर्ग स्वतःचं काम करत असतो, इतिहास जसा घडत असतो तसं वर्तमान कधी स्थिर नसतं आणि इतिहासाबरोबर वर्तमान सुद्धा बदलण्याची जबाबदारी तुमच्या प्रत्येकाची आहे, हे जाणीव करून देण्याचं परत एक आतापर्यंतच्या 46 वर्ष झालं तसं परत एक पुढच्या पावलामध्ये नेण्यासाठी, किंवा मी असं म्हणेन की एक भविष्यात पुढचा टप्पा गाठण्यासाठी म्हणून शिवसेना प्रमुखांच्या या वाक्यामुळे प्रत्येकाला एक प्राणवायू मिळाला
असं मला निश्चितपणे अगदी बरोबर आहे नीलमताई, तुम्ही शिवसैनिकांच्या मनाची अवस्था सांगतायत, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, मी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना प्रमुखांना भेटलो होतो. निवडणुकीआधी, महापालिकेच्या निवडणुकीआधी त्यांची भूमिका घेतली, त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांची तब्येत अत्यंत ठणठणीत होती. जवळजवळ 1.5-2 तास ते सलगपणे माझ्याशी बोलले होते. त्यांना श्वासाचाही त्रास होत नव्हता. पण काल त्यांची व्हिडिओ क्लिप पाहून मला अक्षरशः धक्का बसला, कारण त्यांना नीट श्वास घेता येत नव्हता, त्यांना धाप लागत होती आणि ते तुटकपणे बोलत होते. अत्यंत कमजोर झालेले ते दिसत होते. त्यांच्या तब्येतीविषयी काळजी वाटण्यासारखा हा प्रकार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काळजी वाटण्यासारखा निश्चितपणाने प्रकारे, पण मी तुम्हाला इथे आठवण करून देईन की 2007च्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला शिवसेना प्रमुख असं स्वतः म्हणजे काही ठिकाणी त्यांच्या व्हिडिओ क्लिप्सचा उपयोग केलेला होता. 2009 मध्ये त्यांनी व्हिडिओ क्लिप्सच्या द्वारे संवाद साधला होता. तर एकदा तर शिवतीर्थावरच्या भाषणामध्येच साहेबांना खोकला येत होता, तुमच्या लक्षात असेल, आणि खूप मोठं मग ते अस्वस्थता किंवा साहेब जे हळू आवाजात बोलत होते ते सुद्धा सगळं मीडियामध्ये दाखवलं गेलं होतं. तर साहेबांची तब्येत जी आहे ती काळजी वाटण्यासारखी आहे, परंतु विशेषतः गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती जे उपचार झाले त्याच्यानंतर ती तब्येत चांगली सुधारलेली होती. मला असं वाटतं थोडंसं की उद्धव साहेबांचं आजारीपण आणि त्याच्यानंतर परत शिवसेना प्रमुखांचं अशक्त झालेलं संपूर्ण तब्येत आणि वेगवेगळ्या औषधांचे होणारे परिणाम त्यांनी काल स्वतःच्या शब्दामध्ये मांडले. पण काळजी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करतो आहे की अजून त्यांचा तब्येत जी आहे ती सुधारावी. पण मला एक असं वाटतं की साहेबांचा आवाज काही क्षणी जरी थोडासा वेगळा वाटत होता तरी सुद्धा अनेक वेळेला त्यांचा आवाज जो आहे त्या आवाजात तो कणखरपणा, दमदारपणा, त्याच्यामधलं विशेषतः मागची एकाग्रता आणि त्याच्या पाठीमागे असणारा दृढ निश्चय हा जो आहे तो तसाच्या तसा होता. आणि मला काय वाटतं निखिल की काल मी पण तुमचं ऐकलं आणि थोडंसं मला असं वाटलं की काळ जो आहे त्या काळाशी लढण्याचं उमेद असू शकते, काळाशी लढण्यासाठी संकल्प असू शकतो, पण काळावरती मात करणं हे शक्य होत नसतं. अगदी बरोबर आहे नीलमताई, मला आज आपण सगळेजण जे आहे, बरोबर, तुमची भावना अगदी मला समजते. आपण सगळेजण जे आहोत ते सुद्धा कधी ना कधी जेव्हा मोठ्या साहेबांच्या वयाचे झालेले असू त्यावेळेला आपली जर का आत्ताची अवस्था पाहिली, म्हणजे आपली म्हणजे मी माझी म्हणीन किंवा अनेक आपल्या आसपास दिसणारे लोक, त्या तुलनेमध्ये तर प्रबोधनकार ठाकरे 92 वर्षापर्यंत लिखाण वाचन करत होते आणि शिवसेना प्रमुखांचं सुद्धा आज ज्या प्रकारे ते भूमिका सगळी मांडतायत ही सगळं वैचारिक योगदान आणि संपूर्ण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ही सगळी वाटचाल. अगदी बरोबर आहे. शिवसेना प्रमुखांच्या इच्छाशक्तीविषयी काही प्रश्न नाही. त्यांच्या आवाजातही एक धार होती, पण त्यांचा कमजोरपणा, त्यांना लागणारी धाप हे आपण कोणीच विसरू शकत नाही. त्यांना आपण दीर्घायुष्य लाभावं अशी इच्छा करूया. पण मला जायचंय जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. जितेंद्र आव्हाड, कालचं शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, काय मत झालं तुमचं, काय म्हणणं आहे तुमचं? असं आहे की बाळासाहेब ठाकरे शतायुषी हो अशी पहिल्यांदा आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना केली. नुकतीच नवरात्र संपली, काल दसरा झालेला आहे. पण शेवटी भारत ज्या संस्कृतीतनं आणि संस्कारातनं पुढे गेलाय त्याच्यामध्ये सिद्धार्थ राजाचा, मिलिंद राजाचा गौतम बुद्ध का झाला, त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे, तर म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू ह्याच्यामधनं गौतम बुद्धाची निर्मिती झाली. हे त्रिकाळ सत्य आहे. इतिहास आणि वर्तमान याची सांगड घालत असताना इतिहास कोणी स्वतःच्या हाताने पुढे नेत नाही. इतिहास नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते आणि खास करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्याने पिढ्या विचारांनी पुढे न्यायचा असतो. मला ह्याच्यातलं फक्त दुर्दैव इतकंच दिसतंय की वयाच्या 86व्या वर्षी चेतनेचं इंजेक्शन द्यायला स्वयं दस्तूरखुद्द बाळासाहेबांना परत तलवार काढावी लागते. ही मागच्या पिढीचं अपयश आहे. असं आहे की ज्या वयात म्हणजे ज्या आपण श्रावण बाळ जातो काशीला, माता पित्याची कावड खांद्यावर जातो काशीला, हे बालगीत, बाल्यांचं गीत ऐकतो आपण रायगड मधल्या. काय ते, तर एका वयामध्ये तरुणांनी आपल्या मात्या पित्यांना
त्यांचा वारसा पुढे नेत असताना तुमचे संस्कार, तुमची ताकद, तुम्ही दिलेला वारसा हा मी माझ्या छातीवरती धीरोदत्तपणाने पुढे घेऊन चाललोय, याचं दर्शन घडवायचं असतं. हे जेव्हा दर्शन घडत नाही तेव्हा बाळासाहेबांसारख्या शिवसेना प्रमुखांना बाहेर येऊन परत एकदा याचकासारखं बोलावं लागतं की माझ्या मुलांना सांभाळा. मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे की 86 वर्षाच्या वडिलांना 50 वर्षाच्या तरुणाला तुम्ही सांभाळून घ्या हे बोलून, म्हणजे त्यांच्या मनातलं दुःखच त्यांनी बोलून दाखवलं. अगदी. जितेंद्र आव्हाड, एक मिनिट थांबा, निलमताईंना उत्तर द्यायचंय. जितेंद्र आव्हाड, निलमताई तुम्ही उत्तर द्यायला हवं. आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेतही हा आरोप केलाय की बाळासाहेबांचा असा वापर उद्धव ठाकरेंनी करायला नको होता, असं नवाब मलिक म्हणाले. आता जितेंद्र आव्हाड वेगळ्या शब्दात तेच सांगतायत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं आहे, शिवसेना प्रमुख बोलले म्हटलं की त्यांना म्हणजे मी जितेंद्रबद्दल मला असं बोलवणार नाही, कारण एकेकाळी ते शिवसैनिक होते किंवा शिवसेनेच्या जवळ होते असं मला वाटतं. परंतु प्रश्न असा आहे की आम्हाला जे प्रेम, श्रद्धा किंवा त्यांचं जे योगदान जास्तीत जास्त मिळावं असं वाटणं आजच्या पिढीला, तरुण पिढीला, हे पण स्वाभाविक आहे. आणि राजकीय दृष्ट्या खूप परखडपणाने, नेहमीच्या शैलीमध्ये पण अजून तीव्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेसवर, लवासावर, बहुभाषिक राष्ट्रवादीची जी भूमिका आहे त्याच्यावर शिवसेना प्रमुखांनी जे शरसंधान केलं त्यामुळे मर्मी घाव बसलेला आहे. म्हटल्यावरती हे असे काहीतरी म्हणणं की उद्धव साहेबांनी वापरलं वगैरे, असे कोणाची अशी ताकद आहे की शिवसेना प्रमुखांच्या इच्छेशिवाय त्यांना कोण असं या संदर्भामध्ये म्हणणार आहे? मुळात साहेबच सगळे आमचे सुप्रीमो आहेत, मोठे साहेब, ते ठरवतात. त्यांना यायची इच्छा होती शिवतीर्थावरती आणि त्याप्रमाणे सगळं संयोजन चाललेलं होतं, परंतु तब्येतीमुळे ते येऊ शकले नाहीत. त्याच्यात हे सगळे श्लेष काढत बसायचे की हे उद्धव साहेबांचं अपयश आहे, यामुळे त्यामुळे. मला काय वाटतं की हे सगळं मी त्याला काडीची किंमत देणार नाही, कारण ही राजकीय स्वरूपाची टीका आहे. आणि दुसरं असं आहे की तुम्ही येऊन शिवसेना प्रमुखांच्या तब्येतीमुळे त्यांनी कसं यायला नको होतं याबद्दलचा जो सल्ला दिला, त्याला वाटलं तर इच्छा असेल तुम्हाला तर मी 101 रुपयाची दक्षिणा देते, पण त्याच्या पलीकडे मला तुमच्या सल्ल्याला काडीची महत्व द्यावं असं वाटत नाही. कारण शिवसेना प्रमुखांची इच्छा आहे तोपर्यंत ते सर्वांना मार्गदर्शन करत राहणार आणि करत राहणारच. शिवसेनेच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला तुम्ही काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता, परंतु अशा टीकाकारांची आणि विरोधकांना आम्ही पर्वा करत नाही, हे मला मुद्दाम सांगायला पाहिजे. आणि नवाब मलिक जे काय बोलले, उद्धवजी झालेले आहेत अयशस्वी वगैरे वगैरे, तर मला इथे एकच वाटतं की मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असून सुद्धा ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धवजी मुंबईमध्ये विजय मिळवून दाखवतात, अशा वेळेला तरी म्हणणं ते अपयशी ठरलेत. मला असं वाटतं बरोबर आहे, गैर आहे असं तुमचं म्हणणं आहे. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. मी इतर पाहुण्यांकडे जाणार, पण आधी उत्तर द्या. नीलम गोरे तुमच्या टीकेला काडीचीही किंमत देत नाहीयेत. नाही, त्यांनी त्यांच्या किमतीवरती थोडी माझा भाव आहे. त्यांच्या किमतीवर माझा भाव आधारित नाही. आणि पक्ष, मी शिवसैनिक होतो नव्हतो, मला वाटतं की जेवढे संस्कार विविध पक्षांचे म्हणजे आमच्या ताईंवर झाले तेवढे संस्कार आजच्या पिढीतल्या कुठल्याही बाईवर झालेले नाहीत. म्हणजे संस्कार संपन्न आहेत, त्या सगळ्या पक्षांचे संस्कार घेऊन आले आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारांमध्ये मी जाऊ इच्छित नाही. दुसरी गोष्ट, त्या मला ₹1.25 काय 101 रुपये काय दक्षिणा द्यायला निघाला होतात. दक्षिणेची भाषा आमच्याकडे चालत ना. दक्षिणा द्यायची असेल तर तुमच्याकडे मनोहर जोशी आहे त्यांना द्या, मला नको देऊ. मी जितेंद्र आव्हाड आहे, मी बहुजन आहे, तुमची दक्षिणा मला काय लाभणार नाही. प्रश्न असा आहे की ज्या परिस्थितीत काल बाळासाहेब होते त्या परिस्थितीबद्दल आपण बोलतो आहोत. आणि महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती काय सांगते याच्याबरोबर बोलतो. कारण का संस्कृती जपा, हिंदुत्व जपा, अमुक जपा, तमुक जपा, हे सांगण्याचं काम तुम्ही करता, आम्ही नाही करत. दुसरी गोष्ट की जे काही द्वेष काल त्यांनी बोलून दाखवलाय, म्हणजे त्या आजारपणाने त्यांच्या मनातला द्वेष गेलेला नाही आहे. जे काही काल त्यांनी शब्द बोलले मुस्लिम धर्मियांबद्दल, आणि दुसरीकडे त्यांचा पॉलिटिकल थॉट ते देतात, आणि दुसरीकडे माननीय उद्धव साहेब ठाकरे सांगतात की मुख्यमंत्री चांगलेत. मुख्यमंत्री चांगले का वाईट आम्हाला घेणं देणं नाही, पण तो जो पॉलिटिकल फॉर्म्युला जो ते देत आहेत आणि त्यांचे वारसदार देत आहेत, ह्याच्यातली जी भिन्नता आहे ती भिन्नता बरीच बोलकी आहे. आणि म्हणून त्यांना याचकासारखं सांगावं लागतंय की तुम्ही उद्धवला सांभाळा, तुम्ही आदित्यला सांभाळा. आणि ह्याचं वाईट आम्हाला वाटतंय. ठीक आहे, तुम्हालाही वाईट वाटतंय.
ज्या वयामध्ये, एक मिनिट वागळे साहेब, ज्या वयामध्ये पोरांनी ताकदीने सांगायचं असतं, बाबा काळजी करू नका, तुमचा वारसा मी घेऊन जाईन पुढे, तुम्ही बघत राहा. गेल्या 10 वर्षातली प्रगती बघून ते स्वतःच म्हणतात की बाबांनो याला सांभाळा. ह्याच्यात बरंच काय आलं. ते आम्ही जे बोलतोय ते राजकीय समजा, पण ते जे बोलतायत ते भावनिक होतं. त्या भावनेत त्यांना काय म्हणायचं हे तर ओळखा. जर तुम्ही बाळासाहेबांना ओळखतच असाल तर कमीत कमी त्यांच्या भावना काय ह्या तर ओळखा. आमचं तेवढंच म्हणणं आहे. आणि तुम्ही म्हणजे त्या भावनाही ओळखू शकत नसाल तर ते त्यांचं दुर्दैव आहे, एवढं आम्हाला सांगायचंय. नीलमताई, मला भालचंद्र कांगोनकडे जायचंय, पण त्याआधी नीलमताई तुम्हाला उत्तर द्यायचंय, उत्तर द्या. मला एक असं वाटतं की उद्धव साहेबांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये त्यांनी परत परत स्पष्ट सांगितलं, तुम्हाला वाचून सुद्धा समजून घ्यायचं नसेल तर तुम्ही म्हणजे सामना तुम्ही वाचत नसाल, पण इतर पेपर जे आहेत, जितेंद्र आव्हाडांना म्हणते मी, तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सिंचनाची चौकशी केली, त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी जे शिवसेना प्रमुखांबद्दल शब्द उच्चारले होते ते मी कधीही विसरू शकत नाही. हे उद्धव साहेबांनी सुस्पष्टपणाने मांडलेले. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल आणि उद्धव साहेबांच्या बद्दल जे काही उद्गार काढले ते नम्रता आणि कृतज्ञता या संदर्भामधलं त्यांचं एक भावविवश चिंतन आहे. अशा पद्धतीने समजून घेण्याच्या ऐवजी उलट जी टीका केली परखड अशी मराठी किंवा हिंदुत्व यासारख्या मुद्द्यांवरती त्याला कलाटणी देण्यासाठी हे सर्व अपप्रचार चाललेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे. भालचंद्र कांगो, तुम्ही कसं विश्लेषण कराल? कालचं बाळासाहेबांचं भाषण तुम्ही बघितलेलं आहे. 86 वर्षाच्या अवस्थेत नेत्याला असं भाषण करावं लागतं, अनुयायांना संदेश द्यावा लागतो, याचा काय अर्थ लावता तुम्ही? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल किती मतभिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला वळण देणारा हा एक अत्यंत महत्वपूर्ण नेता आहे, हे निर्विवादपणे सगळ्यांना मान्य करावं लागेल. कालच्या त्यांच्या भाषणात त्यांचं जे राजकारण आहे 46 वर्षाचं ते त्यांनी प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला. काय हे राजकारण? हे राजकारण असं आहे की काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे, म्हणजे काँग्रेस म्हणजे गांधी, नेहरू घराण्यांचा पराभव झाला पाहिजे, हा त्यांचा पहिला प्लॅंक. त्याचं राजकारण आपण समजून घेऊ, पण हा पहिला प्लॅंक. दुसरा मुस्लिम विरोध, हा दुसरा प्लॅंक. आणि तिसरं मराठी माणसांची एकजूट, हे 3 प्लॅंक आहेत ज्याच्यावरती ते उभे होते. कालच्या त्यांच्या भाषणामध्ये हे 3ही मुद्दे त्यांनी या प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला. पण आता परिस्थिती बदलली असल्यामुळे ह्या प्लॅंकमध्ये दोष नाही, कारण का काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या दलित वर्गाबद्दल त्यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी भाषणं केली तेव्हा नामांतराचा प्रश्न होता, आम्ही ती ऐकलेली आहेत. तो राग आता गेलाय, कारण का स्वतःच रामदास आठवले त्यांच्याबरोबर गेलेत म्हणून तोही प्लॅंक संपलेला आहे. आणि त्यांचा तिसरा महत्वाचा प्लॅंक होता जो त्यांची दुखती नस आहे, ज्याच्याबद्दल ते बोलू शकत नाही म्हणून काल त्यांचं भावनात्मक आव्हान होतं, ते म्हणजे मराठी माणसात पडलेली फूट. कोणी पाडली ही फूट? त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत. म्हणजे खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीला न घाबरता बोलणारे बाळ ठाकरे आम्ही बघितलेले आहेत. आणि त्यांचं त्याबद्दल तुम्ही किती बाजू असाल, बिनधास्त मनुष्य हा, त्याला वाटतं ते बोलतो, कोणाची मुलाईला ठेवत नाहीत. तुम्हाला चांगलं म्हणा, वाईट म्हणा, पण त्या बाळासाहेबांना आज मराठी माणसांची फूट कोणी पाडली ह्याबद्दल स्पष्टपणे बोलता येत नाही. यातच त्यांच्या राजकारणाचा आजची जी गोची झालेली आहे ती स्पष्ट होते असं मला वाटतं. तिसरा आणि चौथा शेवटचा मुद्दा म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असा त्यांनी उल्लेख केला. शरद पवारांचा, माननीय शरद पवारांनी बहुभाषिक मुंबई असा उल्लेख केला त्याच्याबद्दल उपरोधाने टीका करताना. खरं म्हणजे मुंबई महाराष्ट्राची आहे या संकुचित भावनेवरती मराठी माणसाला आर्थिक सत्ता मुंबईची राजधानी करून पण कधीच मिळाली नाही. म्हणून जे न्यूनगंड निर्माण झालेला आहे तो न्यूनगंडच हा शिवसेनेचा आधार राहिलेला आहे. सत्ता मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली, 5 वर्ष महाराष्ट्राची सत्ता मिळाली, तरी ही वस्तुस्थिती, आर्थिक वस्तुस्थिती काही बदलू शकलेले नाहीत. उलट मराठी माणसांची फूट पडलेली आहे. आणि म्हणून हा भूमिकेचा जनाधारच जातोय. आणि म्हणून खरे जे प्रश्न आहे म्हणजे कुठलाही आर्थिक धोरण नसणं ही शिवसेनेची आम्ही कमजोरी समजतो, परंतु भांडवलशाही व्यवस्थेत त्यांची ती ताकद आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची कुठलीही भाषणं काढून बघा, कुठलाही आर्थिक प्रश्नांवर ते कधीही कुठलाही उपाय सांगणार नाही.
आज एवढा अन्न सुरक्षेचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल किंवा कुठल्याही प्रश्नांवरती तुम्हाला ते निश्चित अशी भूमिका घेणार नाही. मला तुम्ही निवडून द्या, मी प्रश्न सोडवेन, अशीच भूमिका ते घेतात. आणि म्हणून त्यांचं भाषण कालचं हे त्यांच्या जुन्या परंपरेतला टिकवणारं, परंतु त्याचबरोबर परिस्थिती बदलली असल्यामुळे लोकांना सहानुभूतीचं अपील करणारं, परंतु मराठी माणसांमध्ये फूटकोडी पाडली याच्यावर कुठलाही प्रकाश न टाकणारं, कारण ते प्रकाश टाकायची गरज नाही, तो प्रकाश स्वयंप्रकाशित प्रश्न असल्यामुळे तो कसा मिळायचा हाच अजेंडा त्यांच्या पुढे खरा आहे, तो ते सोडू शकत नाही ही त्यांची असल्यामुळे त्यांनी उद्धवला आणि उद्धवच्या चिरंजीवांना सांभाळण्याची जी एक अपील केलं ते अत्यंत भावनात्मक होतं. त्याच्यानी शिवसैनिक कट्टर म्हणजे थोडेसे भावनात्मक होतील, पण परिस्थितीची जातच अशी आहे की लढाई मैदान जवळ असल्यामुळे काय भूमिका घ्यायची याबद्दल त्यांच्या मनातला भ्रम मात्र काही या भाषणाने दूर होणार नाही. बाळासाहेबांचे एक मात्र मी तुम्हाला सांगतो, ते आजारी दिसत असले तरी त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सांगतो दमदारपणे ते उभे राहिले तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशी त्यांची स्वतःची इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचं त्यांचं भाषण हे वस्तुस्थितीचं, आजच्या विदारक वस्तुस्थितीचं दर्शन देणार आहे असं मला वाटतं. ठीक आहे, विदारक वस्तुस्थितीचं दर्शन देणार आहे शिवसेनेतला आणि शिवसेनेच्या बाहेरचे, असं तुमचं म्हणणं आहे. नीलमताई, मी येणार आहे, तुम्हाला पुरेसा वेळ देणार आहे, पण त्याआधी युवराज मोहिते, मला तुम्हाला विचारायचं आहे, शिवसेनेचे अनेक मेळावे तुम्ही पाहिलेले आहेत. कालचा मेळावा हा शिवसेनेचा शिवाजी पार्कवरचा कदाचित शेवटचा मेळावा असणार, कारण कोर्टाने सांगितलंय पुढच्या वर्षी MMRDA मध्ये मेळावा घ्यायचा म्हणून. शेवटचा मेळावा शिवसेनेचा शिवतीर्थावरचा, त्यांच्या भाषेत शिवतीर्थावरचा, आणि त्यातलं बाळासाहेबांचं हे असं भाषण, काय परिणाम झालाय शिवसैनिकांवर? तुम्ही काही अंदाज घ्यायचा प्रयत्न केलाय का? गेले 20 वर्षाहून अनेक काळ मी हे शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकतोय शिवाजी पार्कवरचं, आणि त्यातलं जे काही जल्लोष होता किंवा सैनिकांना जे काही चेतवणं होतं ते चेतवणं आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मीडियात काय बातम्या येणार याबद्दलची उत्सुकता होती. लोकांमध्ये असं होतं की उद्या भारत बंद होणार आहे, काय होणार आहे, अशी एक उत्सुकता जी होती ती कालच्या या मेळाव्यामध्ये दुर्दैवाने असं झालं की मी खूप लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला या सगळ्या परिस्थितीबाबत. मला खूप सैनिक असं म्हणाले, काही लोक गटागटाने येतात आणि ते एका ठिकाणी जमतात आणि तिथे मग सगळे एकत्र जातात. एका गटाने मला असं सांगितलं की आम्ही नेहमी पद्धतीने आलो होतो, बाळासाहेब येणार की नाही याबद्दल एक साशंकता होती सगळीकडे, पण आलेच तर आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून अनेक लोक गेले होते. आणि त्यानंतर जेव्हा भाषण त्यांनी ती क्लिपिंग मध्ये पाहिलं आणि ती अवस्था पाहिल्यानंतर ते जेव्हा परतत होते तेव्हा अनेकांनी असं सांगितलं की आम्ही जणू एक दुःख घेऊन आता घरी जातोय. आणि अशी अवस्था, सभेतून जाताना शिवसैनिकांना प्रेरणा मिळण्याशिवाय पेक्षा ते दुःखी झाले होते. म्हणजे जाताना ते स्वतः ते गळपटले होते. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखाचं हे रूप, म्हणजे मला असं वाटतं की, आणि ही प्रतिक्रिया मला असं वाटतं सर्वसामान्य सगळ्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे. आणि ही प्रतिक्रिया एक सर्वसामान्य शिवसैनिकांची असतानाच दुसऱ्या बाजूला असं आहे की लोक असं म्हणत होते की यापुढे आता या सभेला यायला नको, असं अनेक शिवसैनिकांचं म्हणणं होतं. याचं कारण असं की ज्या सभेत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ही सभा बाळासाहेबांची सभा असते, ही सभा बाळासाहेबांना ऐकण्यासाठी असते, आणि अशा वेळी जेव्हा शिवसैनिक जातात, बाळासाहेबांचं हे रूप शिवसैनिकांना सहन नाही झालं, अजिबात सहन, अशक्त झालेले आहेत, त्यांना श्वास लागतोय, अगदी बघवलं. आणि इतके सांगतो ना, ते म्हणाले की दुःख घेऊन आम्ही जातोय आणि यापुढे ही आमची शेवटची सभा असेल, असं अनेक शिवसैनिकांनी सांगितलं. मला ब्रेक घ्यायचा, पण नीलमताई आपण बाकीच्या मुद्द्यांवर ब्रेक नंतर बोलूया, पण शिवसैनिक दुःखी झाले या सभेनंतर, यावर तुमचं काय म्हणणं आहे? दुःखी म्हणजे ज्या प्रकारे बाळासाहेबांनी संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीबद्दल स्वतः त्यांनी जी व्यथा मांडली त्याबद्दल काही कुठला शिवसैनिक मला तर वाटत नाही किंवा कुठलाही माणूस, म्हणजे काही थोडे लोक असे असतील की ज्यांना आनंद झाला असेल की ते शिवसैनिक कसे म्हणाले की आम्ही परत येणार नाही वगैरे, असे थोडेसे डोमकावळे जर का सोडले तर बाकी कुणालाही कुणाची तब्येत बरी नाही असं म्हटल्यावरती, आणि त्यातून शिवसेना प्रमुख म्हणजे ते तर आमचे सर्वोच्च नेते, आमचं एवढं जवळच मनाने त्यांच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. पण मला प्रश्न याच्यात हा वाटतो आहे की याचा अर्थ शिवसैनिक पुढच्या सभांना येणार नाहीत आणि शिवसेना प्रमुख दुसऱ्या कुठल्या मैदानावर गेले, मला असं वाटतं हे शोभत नाहीये अशा पद्धतीने काहीतरी अंदाज बांधणं. याच्यावरती मी तुम्हाला एकच सांगेन की घोडा मैदान जवळ आहे, पुढच्या वर्षी दसऱ्याच्या वेळेला आपण या संदर्भात बोलू शकतो. कारण मुद्दा असा आहे की असे हायपोथेटिकल मुद्दे घ्यायचे आणि त्याच्यातून मला तर असं वाटायला लागलं आता थोडंसं असं वातावरण सगळं तयार करून
मला एक सांगा की नाही, अशा ठीक आहे ना. आजारी माणसाला अहो, अशा मोहिते, पद्धतीने तिथे मोहिते. नेणं, ते आजारी आहेत, ते स्वतः सांगतायत की मी आजारी आहे, मी आता थकलेलो आहे, अशा अवस्थेत तिथे नेणं, तुम्ही डॉक्टर आहात, मला सांगा हे अमानवीय नाही का की एखाद्या माणसाला ते वृद्ध अहो, झालेले आहेत, मोहिते. त्यांची आता जी क्षमता जी पूर्वीची होती ती आता क्षमता नाही आहे आणि तरी त्यांना शिवसैनिकांसमोर नेणं हे दुःखदायी आहेच, तुम्ही मान्य करताय अहो, ते? नेणं याचा म्हणजे अर्थ असा व्हिडिओ मातोश्री- क्लिपिंग दाखवलं ते. व्हिडिओ क्लिपिंग दाखवलं नाही, ना नाही. आणि आहे. मागच्या वेळी जेव्हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वी क्लिपिंग गेले होते, तेव्हा दाखवलं हीच अवस्था समजा, होती. ठीक आहे. नाही प्रश्न मग तुमचं म्हणणं काय आहे की शिवसेना, अहो तुम्हाला कल्पना आहे की नाही माहित नाही मला, अहो लीलावतीमध्ये ते जर ऍडमिट असतात तर तिथे सुद्धा ते दिवसभर प्रत्येक आलेल्या कार्यकर्ता किंवा कोण नेते असतील आपण या त्यांच्याशी सभेच्या उत्कटपणे impact संवाद बद्दल साधत बोलतोय. असतात. सभेच्या नाही त्याच्यामुळे impact मोहिते बद्दल प्रश्न काय माहितीये का, सभेचा नाही impact काय तुमचं झालेला पूर्ण आहे? झालं असेल तर मी बोलते. हा. हा तुमचा सभेचा मला हो impact का आहे नाही ना? मध्ये मी तुमच्या मोहिते तुम्ही गप्प बसलात तर मी बोलीन हो का नाही ठीक आहे, मध्ये ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकिलाकडे युवराज तुम्ही मोहिते, विचारा बोला. निलमताईंना उत्तर देऊ दुसरा द्या. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, निलमताईंना उत्तर देऊ द्या. माझं पूर्ण होऊ दे. माझं म्हणणं असं आहे की शिवसेना प्रमुखांची जी इच्छा आहे त्या प्रकारनी त्यांनी जनतेशी शिवसैनिकांशी संवाद साधला. तुम्हाला ते अमानुष वाटत असेल तर तुमच्या ज्या माणुसकीच्या संकल्पना आहेत, मुद्दा असा आहे की त्यांना कोणीतरी मुद्दा म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध आणलं असेल तर तुम्ही हे बोलू शकता. तुम्ही हे कारण नसताना शिवसैनिकांच्या नावाने विष पेरण्याचा प्रयत्न करताय असं माझं तुम्हाला आव्हान आहे या संदर्भामधलं. ठीक आहे, तुम्ही विष पेरण्याचा प्रयत्न करतायत असं त्या म्हणतायत. युवराज मोहिते, तुम्ही शिवसैनिकांमध्ये आज फिरला तरी त्यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहेत त्यांच्या, मी प्रतिक्रिया सांगितली. उलट शिवसेना प्रमुखांना दीर्घायुष्य लाभावं आणि सगळ्यांचं पण नाही, कांगो आपण पासून पुढच्या दसऱ्याच्या जितेंद्र वेळेला आव्हाडे भेटू आणि बोलू ना या विषयावरती. असं आहे, वैचारिक मतभेद दुसऱ्या बाजूला असतात, कोणाच्याही प्रकृतीवर अहो, आणि वाईट कोणाच्याही वाटतं स्वाभाविक तब्येतीवर आहे. कोणी राजकारण करू मी नये हेही सांगितलं. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही शिवसैनिकांच्या नावाने ज्या लोणकडी थापा मारताय ना मोहिते, ती आता सवय सोडा तुम्ही थोडीशी. थापा आणि मारताय. पुढच्या दसऱ्याच्या वेळेला तुम्ही जे बोलू, बघा, तुम्हाला ठीक आहे, पुढच्या ठीक आहे, दसऱ्याच्या ठीक वेळेला आहे. बोलू तो तुमचा असं मी अधिकार आहे. तुम्हाला आव्हान तुम्ही दिलंय. मांडलात, इथे तुमचा आयबीएम अधिकार आहे. लोकमत पण आहे, सगळ्यांना मी बघा, पण आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनाही आहे, आणि प्रकृतीबद्दल पुढच्या सगळ्यांनाच दसऱ्याच्या आस्था आहे याविषयावरती आणि बोलू. त्यांना दीर्घायुष्य तुम्हाला लाभो हे काय सगळ्यांचं कारण म्हणणं आहे. नाही, अगदी. कारण पण काहीतरी प्रश्न असा आहे की शिवसैनिकांच्या तुम्ही नावाने खोटं शिवसैनिकांशी बोलायला. बोला. ठीक आहे, निलमताईंनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या भवितव्याची चर्चा करायची आहे. एरवी जितेंद्र आव्हाड आणि निलमताई यांच्यामध्ये वाद होतो, आज तुमच्याशी वाद झालेला आहे. शांत राहा सगळेजण. आपण पुढच्या सेगमेंटमध्ये या भाषणातले जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. शिवसेना प्रमुखांच्या भावनात्मक आवाहनामुळे शिवसेनेत उत्साह संचारेल का? बघा पडद्यावर 76%, 78% लोक आता होय म्हणतायत. शिवसेना प्रमुखांच्या या आवाहनामुळे शिवसैनिकांना नवा उत्साह मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे.